नमस्कार, आहार रसमध्ये तुमचं स्वागत आहे। आहार रसाचा आपला व्हिडिओ आहे श्री राजभोग थाली येथे लंच, आणि पुढे आपण बघणार आहोत की श्री कालिका माता मंदिराला दर्शनाला पण जाणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आहार चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर शेवटपर्यंत आवडला तर जरूर लाईक करा आणि फ्रेंड्स रिलेटिव्ह सोबत हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा। तर आता आपण आलेलो आहोत नाशिकमध्ये मुंबई नाका ह्या परिसराला। तर भला मोठा तुम्हाला दिसतो आहे की मुंबई नाका हा परिसर आहे, आणि इथे हे रेस्टॉरंट आहे श्री राजभोग थाली। समोर पार्किंगची सोय केलेली आहे आणि थाली पद्धतीने इथे सर्विंग केली जाते। तर आम्ही 3 जण इथे आलेलो, तर तुम्हाला दिसत आहे 3 थाली यांनी इथे आपल्याला सर्विंगसाठी ठेवलेल्या आहेत। आणि सुरुवात त्यांनी केली जिरा पुदिना वॉटरपासून, सोबत अचार चटणी हे सर्व करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। तर अशा पद्धतीने हे थाली प्रकारातलं रेस्टॉरंट आहे। राजस्थानी स्टाईलचं आहे हे। भाज्या त्यांचं खाणपान हे त्या प्रकारातलं आहे इथे। तर तुम्हाला दिसतं आहे ग्रीन छान टँगी ही चटणी दिलेली आहे, कोशिंबीर आहे, दह्याची लोणचं दिलेलं आहे, लसणाची चटणी पण यांची खूप सुरेख वाटली। टेस्ट वाईज बघाल ना टोटल, तर टेस्ट वाईज ॲव्हरेज म्हणजे चांगलंच म्हणता येईल, पण डिपेंड। अनलिमिटेड थाली आहे, तर प्रत्येकाच्या आवडीनुसार। याआधी मी तुम्हाला पुरोहित थालीचा पण व्हिडिओ टाकला आहे, तो पण जरूर चेकआउट करा। मुंबई आग्रा हायवेवरती नाशिक रोडजवळ पुरोहित थालीचं रेस्टॉरंट आहे। ती पण सात्विक व्हेज थाली आहे। ती चव जरा जास्त चांगली वाटली ह्या थालीपेक्षा आम्हाला, पण ही थाली पण अतिशय उत्कृष्ट आहे। प्राईसच्या मानाने ऑलमोस्ट 250 रुपीजला पर थाली पडते आपल्याला ही। आणि सर्विंग्समध्ये आता तुम्हाला एक गोष्ट दिसतच असेल की काय काय सर्व झालेलं आहे। ढोकळा इथे दिलेला त्यांनी, दाल बाटी चुरमा त्या छोट्या प्लेटमध्ये वाढलेला आहे चुरून, आणि त्याच्यावर आता त्यांनी डाळ सर्व केलेली आहे। सलाड आहे, लसूणची चटणी आहे इकडे राईट हँड साईडला तुम्हाला दिसते ती। दाल बाटी चुरमावर शुद्ध तूप त्यांनी सर्व केलेलं आहे। तूप हे ते विचारून सर्व करतात। सर्विंग जर बघाल तर छान गरमागरम त्यांनी प्रत्येक पदार्थ दिला। इथं हा गोडसर त्यांचा चुरमा आहे तो दिलेला आहे, पावडर फॉर्ममध्ये असतो तो। जसं आपण लाडू वळवतो ना, तर त्याच प्रकारातलं थोडं, पण पावडरिश असतं थोडं, चमच्याने खाता येईल असं। स्वीट पण होते यांच्याकडे, 2 प्रकारचे स्वीट यांनी इथे सर्व केलेले, 2-3 प्रकारचे। जसं मी सांगितलं थाली अनलिमिटेड आहे, तर सुरुवातीला ते एकदम बेसिक थोडं थोडं वाढतात, आपल्याला विचारून वाढतात। कारण की कसं आहे की उरलं तर सर्व थाली मध्ये उरून पडणार, आपल्याला अंदाज येत नाही सुरुवातीला, आणि जसं लागेल तसं ते ना आपण मागत चालायचं, ते येऊन विचारतात। तर ही सोय चांगली वाटली की प्रत्येक वेळेस ते येऊन विचारत होते। बिस्लरी बॉटल ह्या एका थालीसोबत आपल्याला कॉम्प्लिमेंटरी आहे, म्हणजे 3 माणसांमध्ये त्यांनी आम्हाला 2 बिस्लरी वॉटर दिल्या। गरमागरम फुलके आले आणि त्याच्यावरती त्यांनी आता साजूक तूप सर्व केलेलं, आणि वरतून छान असा हा गरम थेपला पण आपल्याला त्यांनी दिलेला आहे। तर कढी एक होती, भाज्या होत्या, 2-3 प्रकारच्या भाज्या होत्या, पनीरची एक भाजी होती। ही कढी ते सर्व केलेली आहे त्यांनी, 2-3 प्रकारच्या भाज्या यांनी दिलेल्या आपल्याला। स्वीटमध्ये इथे फ्रूट सॅलड आपल्याला सर्व झालेलं आहे, आणि दुसरा एक पदार्थ म्हणजे शिरा त्यांनी दिलेला। प्रत्येक थालीमध्ये ते एक साथ वाढत चालतात पुढे, आणि येऊन विचारतात। तर अशा पद्धतीने ही संपूर्ण थाली त्यांनी वाढलेली आहे आता आपल्याला। तर बेसिक थोडं सुरुवातीला वाढतात आणि लागेल तसं मागू शकतो आपण। तर ऑथेंटिक असा राजस्थानी इथे ॲम्बियन्स तुम्ही बघत असाल, भलं मोठं सुरेख हे झुंबर मध्यभागी आहे, आणि एवढं हे रेस्टॉरंट आहे। तर जसं मी सांगितलं की याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही एक्स्ट्रा ऑर्डर करायची असेल तर ह्या
बोर्डवरती तुम्हाला दिसत असेल की पान इकडे मिळतं 20 रुपीजला. अजून काही ज्यूस वगैरे हवा असेल तर ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ पॉज करून चेक करू शकता. त्या बोर्डवरती लिहिलेलं आहे आणि त्याच्या प्राइजेस आहे. तर थालीच्या व्यतिरिक्त ते तुम्हाला एक्स्ट्रा सर्व म्हणजे पे करावं लागणार आहे. तर पर थाली ऑलमोस्ट 250 रुपीज पडते आपल्याला ही. तर प्राईसच्या हिशोबाने जेवण चांगलं आहे आणि पोट भरून जातं. जर तुम्ही नाशिक फिरायला येत असाल तर डेफिनेटली इकडे तुम्ही येऊ शकता सर्वला. आणि पार्सल जर तुम्हाला मील बॉक्स पाहिजे असेल तर एलिट मील बॉक्स आहे 250, स्पेशल मील बॉक्स आहे 180 रुपीज. आणि जेवण झाल्यानंतर जर तुम्हाला पानाचा आस्वाद घ्यायचा आहे 20 रुपीज पर पान इथे सर्व करतात ते. जसं मी सांगितलं रेस्टॉरंटच्या समोर कार पार्क होऊ शकते आणि ह्या एका स्पॉटवरती तुमचे 3-4 गोष्टी होऊन जाणार. जसं की आता पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल की कालिका मातेच्या दर्शनाला आपण आता आलेलो आहोत. तर श्री कालिका माता दर्शन इथे आपण घेणार आहोत रेस्टॉरंटमध्ये जेवण करून झाल्यावरती. तर हा मस्त परिसर आहे, भला मोठा भव्य दिव्य परिसर आहे इथे. आणि हे जागृत देवस्थान आहे, मुंबई नाक्याला हे जे जागृत देवस्थान आहे. आणि इथे प्रत्येक नवरात्रीला खूप मोठा उत्सव असतो, जत्रा भरते इथे. पार्किंग स्पेस तुम्ही बघितली अवेलेबल आहे. आणि हे मंदिर आहे, भव्य असं हे मंदिर आहे. खूप मोठी रांग लागते, बाहेरपर्यंत लाईन लागते इकडे दर्शनाला यायचं असेल तर नवरात्रीच्या दिवसात स्पेसिफिकली, कारण इथे जत्रा भरते. तर असं आपण इथे आता श्री कालिका मातेचं दर्शन घेत आहोत. दर्शन घेऊन तुम्ही बघाल बाहेर अशी पार्किंगची सोय आहे. जर तुम्ही बाहेर गावून येत असाल तर इथे भक्तनिवास सुद्धा आता अवेलेबल झालेला आहे मंदिराच्या परिसरामध्येच. तर असं इथे गाडी पार्क करून इकडे तुम्ही भक्तनिवासामध्ये जरूर राहू शकतात. तर मुंबई नाका हा परिसर आहे आणि तिथेच हे रेस्टॉरंट आधी आपण दाखवलं ते भक्तनिवासाची सोय आहे. आणि पुढे अजून 1-2 गोष्टी तुम्हाला दिसतीलच. तर असा भला मोठा भक्तनिवास इथे बांधण्यात आलेला आहे, नवीनच आहे हा, आधी नव्हता इकडे. आणि हे मंदिराची बाजू आहे एक साईडची, त्याच्या जस्ट अपोजिट साईडला बघा गाडी पार्क करून तुम्ही भक्तनिवासात स्टे पण करू शकता. आणि इथे आहे प्रसादालय. तर तुम्हाला दिसतंय की 90 रुपयामध्ये प्रसाद थाली मिळेल, अनलिमिटेड अशी थाली मिळेल. तर जेवणाची पण इकडे उत्तम सोय होणार. इकडे दिसतंय की वॉशरूमच्या पण सोय केली गेलेली आहे. आणि हे प्रवेशद्वार आहे बघा. ह्या द्वारातनं बाहेर पडल्यावर समोरच तुम्हाला दिसतंय की हल्दीराम आहे आणि झुडिओ मॉल आहे. तर एकाच ठिकाणी आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी कव्हर होतात. तसा आहे हा मुंबई नाक्यावरचा परिसर आणि मी इथे सर्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंटमध्ये कळवा. थँक्यू. बाय बाय.